आता सेटवरचं जेवण हा एक चर्चेचा विषय आहे. तुम्हाला खरं सांगतो, आमच्या सेटवर एकदा जेवायला याच. आणि ते सगळे एकत्र बसल्याच्या नंतर जेवण एक्स्ट्रा जातं. मला वाटतं आज हे तुम्ही सगळं शूट करताय म्हणून मोना जास्त वेळ टेबलवर आहे. अदरवाईज ती 5 मिनिटात Yes. जेवून 7व्या मिनिटाला ती वर कोपऱ्यात. काय तुझं हे आबांचा चहा कुठून आला? म्हणजे हा सध्या व्हिडिओ बनवतो वेगवेगळ्या हॉटेल्सचे, तशी आणि जाहिरात केलेले एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. ही आवळ्याची भाजी आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप कमी ठिकाणी बनते. म्हणजे दिसताला वर्णासारखी दिसते की हा डबा माझी आई बनवते आणि या वयात मला माझ्या आईच्या हातचं खायला मिळतंय रोज. आमच्याकडे दुपारी अप्पीज किचन नावाचं एक किचन आहे, ज्याच्यामध्ये ही लीडची भूमिका करून पण वेळ काढून आमच्यासाठी एक तरी पदार्थ बनवते. आणि अमोलचे वडील जे आहेत ते इथं आणि चिकन बनवतात संध्याकाळचं. नॉनव्हेजसाठी कमी मेंबर आहेत, अर्जुन, मी, तो आणि आहेत, त्यांची नावं सांगू नका असं म्हटले मला आता खुणवलं. अन्नदाता सुखी भव. आजच्या सारखंच उद्यात मिळू देत. उद्या मिळू देत. रोज ताटभर अन्न मिळू देत. येस, सगळ्यांना पोटभर खायला मिळू देत आणि सगळ्यांचे मन तृप्त होऊ देत. असंच आनंदी, समाधानी, खुश राहा आणि खात राहा. हाय, हॅलो, नमस्कार. मी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी अप्पी. आणि स्टार मीडिया मराठी यांच्याकडून आम्ही यांच्यातर्फे आम्ही एक मधली सुट्टीचा कार्यक्रम करतोय. आम्ही जनरली शूट सुरू असताना आमची जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा आम्ही काय काय करतो, जेवतो काय, जेवताना जास्त मजा मस्तीच असते, ती काय काय करतो हे सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. सो येस, थोडंसं मागे जा आणि सगळेजण बसलेले आहेत. सो येस, सगळे जेवणात गुंगल पण तरी सो सगळेजण जेवण करतायत. आता माझ्या चेहऱ्यावरच्या ग्लो वरून तुम्हाला वाटलं असेल की मी काय खातो, तर तुम्ही या खरंच इकडे बघा मी काय काय खातो. ही आवळ्याची भाजी आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप कमी ठिकाणी बनते. म्हणजे दिसताला वर्णासारखी दिसते, पण आवळा हा मिक्सरमधून काढून बनवलेली ही भाजी आहे, ती भाजी. आणि सगळ्यांचे डबे येतात वेगवेगळे, जवळपास 5-6 जण असतात, प्रत्येकजण डबे आणतात. कोणी नॉनव्हेज आणतं, कोणी काय आणतं. जो नॉनव्हेज सेटवर जेवण असतं हा डबे आणतात. आणि सेटवरचं जेवण उत्तम असतं. हा. आणि शक्यतो जो नॉनव्हेज आणतो त्याला मी माझ्या शेजारी बसवतो. पण आज आता आज नाही आणलंय कोणी, कारण मी आज आणलं, आर्याने आणलं, अंडा आणलंय. येस. सो आम्ही गप्पा मारत मारत खूप आनंदाने हे जेवण जेवत असतो. किती जेवण गेलं कळतच नाही. त्यामुळे किती जेवण गेले ते कळतच नाही. कधी कधी वेट खूप जास्त पुट ऑन होतं आणि मग नंतर आम्हाला इथे फेऱ्या मारून ते रिड्यूस करावं लागतं. आज आमच्यासोबत आमचे प्रोड्युसर खांबे सर सुद्धा आहेत. आता बरोबर डिजिटलचं तुमचा आज प्रोग्राम शूटचा आहे आणि नेमका मी आहे, त्यामुळे असं वाटतं की मी नेहमीच इथं सेटवरती असतो. थँक्यू. आणि जेव्हा मी येतो तेव्हा मात्र यांच्याबरोबर जेवायला बसतो, कारण मला हे वेगवेगळ्या भाज्या यांच्याकडून मिळतात ना, त्याची मजा वाटते, त्याचा आनंद आहे. तसं पण आज इथे एक माझी आवडती वस्तू आहे आमलेट, पण आज खाऊ शकत नाही, मार्गशीर्ष महिना नाही का. आता पुष्पा 2 आलाय ना, बायकोचं ऐकलं पाहिजे नाही का, ते तसं अर्जुनच्या बाबतीत पण तेच आहे बघा, होय की नाही. त्यामुळे तो पण व्हेजच खातोय. मार्गशीर्षाचं व्रत असल्यामुळं मज्जा वाटते. मग घरी पूजा करते. असं फॅमिलीयर वातावरण शक्यतो तुम्हाला माहित नाही, नशिबानं बघायला भेटतं, तर ते आम्हाला मिळतं इथं. त्याबद्दल ह्या सगळ्यांचे थँक्स, तुमचे पण थँक्स. आणि स्पेशल डबा असतो तो म्हणजे कदमांच्या घरचा, तो रोज असतो. आणि तो म्हणजे ताळीवाला डबा असतो. बरेच त्याला बरेचसे डबे असतात. MIDC मध्ये लोक नाही का मोठा तसा आणतात ते, जेणेकरून लोकांना पुरेल. 3 ताळी डबा असतो. ते आपल्या जुन्या एक कविता होती, झपझप चालतात नाजूक पाय नावाची. ते चित्र मला आठवते. तो एक असा एक माणूस असतो, हातात 5 कप्प्याचा डबा घेऊन फॅक्टरीकडे चाललेला असतो. तर तसा डबा आणतात, ते सगळ्यांना पुरेल असा. रोज दही असतो, त्यांची घरची तोंडल्याची भाजी अल्टिमेट. मी आता संपवली, पण आता अजून आहे तिकडे शिल्लक. त्यांच्या ताटात तुम्ही नक्की एकदा या तोंडल्याची आता त्यांच्याकडेच देऊ आपण. नाही, याच्यात एक ॲडिशन करेन की हा डबा माझी आई बनवते आणि या वयात मला माझ्या आईच्या हातचं खायला मिळतंय रोज यासारखं. आणि माझ्याबरोबर माझ्या सगळ्या सहकार्यांना ती आवडीनं करते. सकाळी 7चा कॉल टाईम असू दे, 8चा असू दे, त्याच्या आधी ती डबा बनवते आणि रोज आम्ही सगळे
एन्जॉय करतो. आणखी एक आमच्याकडे दुपारी आप्पीज किचन नावाचं एक किचन आहे, ज्याच्यामध्ये ही लीडची भूमिका करून पण वेळ काढून आमच्यासाठी एक तरी पदार्थ बनवते. आज हुरडा बनवला आहे, पण दाल फ्राय दाल तडका हा फेमस आहे तिच्या हातचा. आणि आज आपल्या मिस भाज्या- करतोय पण मी. हा आज आमच्या भाज्या पण असतात. आम्ही कांदा टोमॅटो वांग बटाटा असं मिक्स भाजी बनवतो, तर्रीवाली छान. आणि आमचे काही भांडे आणून ठेवलेत आम्ही. भात असतो मसाल्याचा भात, परतलेला भात. काल मी आमची सुट्टी संपली तर मी घरून आली आहे, सो मराठवाड्यावरून आम्ही हुरडा घेऊन आली आहे आणि तो आज भाजलाय मी. So सगळेजण आम्ही त्याचा आस्वाद घेतोय. आणि अमोलचे वडील जे आहेत ते इथं आणि चिकन बनवतात संध्याकाळचं. नॉनव्हेजसाठी कमी मेंबर आहेत, अर्जुन मी तो आणि आहेत त्यांची नावं सांगू नका असं म्हटले मला आत्ता खुणवलं, तर असू देत. त्यांना व्हेज म्हणून फेमस व्हायचं आहे, तर नॉनव्हेज खाणारेच आम्ही तिघं चौघं आहोत. या निमित्तानं ते पण सांगतो. बापू, तर या निमित्तानं सांगायचं की कलेक्टरच्या हातचं जेवण जेवणारे आम्ही खूप भाग्यवान कलावंत आहोत. आप्पीचा हात खूप छान आहे, ती रोज काही ना काहीतरी बनवत असते. आजही हुरडा इतका उत्तम खायला मिळाला आहे जो अगदी कुठं बाहेर जाऊन खायला मिळाला नसता, पण या टेबलवर खाण्याची गंमत आहे, त्याच्याबद्दल मी आप्पीचे धन्यवाद. आणि आमच्याकडे ना आम्ही भाज्या वगैरे तर बनवतोच, पण सरिताताई पण घरून काय काय आणत असते. तिचं ताट बघाल तर तिच्याकडे हे सॅलड, कोशिंबीर, मिक्स कोशिंबीर, गाजर, बीट, कांदा, टोमॅटो माझी सगळ्यात फेवरेट आहे आणि माझ्याबरोबर सगळ्यांना आवडते. आप्पीच्या दिवशी खमंग अशी दिली तर नाही डबा मी दिलेला. खाऊन झालं. हा, नॉनव्हेज वाल्यांना देत नाही असं म्हणायला हरकत नाही, पण आम्ही सगळेच खूप छान जेवतो. मन आणि पोट दोन्ही आमचं तृप्त होतं, फक्त पोटच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं अन्नदाता सुखी भव हे जेवणानंतर ऑटोमॅटिकली येतच, ज्याचा हातचा पदार्थ असेल आणि तो छान झाला असेल तर. त्यामुळे आम्ही सगळे खूप मजा मस्ती करत जेवतो, काम पण तेवढेच मजा मस्ती करत करतो. त्याची वाट बघत असतो. ब्रेक नंतरच्या मास्टरला आहे ना कळतं ते किती तृप्त झाले. बघू माईक. जसं वहिनी म्हणल्या की आम्ही सगळे मन आणि पोट भरून तृप्त जेवतो, तर ब्रेक नंतरचा पहिला मास्टर किंवा क्लोज असतो ना त्यावेळी कळतं किती तृप्त झालेत ते सगळे. हा आणि म्हणजे आता रोजच आम्ही पोटभरच जेवतो, म्हणजे बसताना आम्ही असं असतो हे आणि हळूहळू आमची स्पीड अशी स्लो होते आणि उठताना आम्ही असं असतो वा 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 असं वगैरे करत उठतो. त्यानंतरची एक मजा आहे. आपण काय पितो नंतर कोणी सांगितलंच नाहीये ते. आम्ही रोज लस्सी पितो. लस्सी, ताक. आम्ही एकंदरीतच खूपच जेवणासाठीच इथे येतो आज. ऍक्च्युली हो हो. आणि ना हे सगळं ना बघू सर. आणि आज हा नवीन एक प्रोग्राम निघाला काय मजा मस्ती, झी मजा मस्ती टिफिनवाला काहीतरी, त्याचं तुम्ही आमचं कव्हरेज करायला आलाय. आणि आज ज्या व्यक्तीमुळे आम्ही सगळे एकत्र आहे तो व्यक्ती पण आमच्या बरोबर जेवायला आहे. सो थँक्स टू खांबे सर. ॲक्च्युली ह्यांच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र बसून मस्त जेवतोय, सगळं करतो या प्रोजेक्टमध्ये. सो थँक्यू. एकदा आम्हाला पण आवडेल की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इकडे जॉईन केलं तर. दुपारी 2चा ब्रेकचा टायमिंग असतो, कधी या, उद्या काय धिंगाणा पण तुमच्याकडचा स्पेशल डबा घेऊन या. नाही मला यांच्याकडचे मला पाहिजे मटन किंवा चिकन. वा वा वा. हे आणा. जे व्हेज वाले तुमच्या घरी जे व्हेज काहीही बनत असेल, भेंडी बनत असेल तर फारच उत्तम. सगळ्यांना माहिती मला खूप भेंडीची भाजी आवडते. आणि मकरन सर जसं म्हणले की आईच्या हातचं असं म्हणजे काही असलं तरी बस, चालेल, सुक्क पातळ आळणी काही चालेल. आणि दीपक ज्याला मागासपासून भात खूप आवडलाय तो बोलेल जरा आता. हा दीपक बोल. दीपक बोल बेटा. दीपक आणि दीपकची बायको पण बोलेल. आता या जेवणानंतर खरी ओढ असते ती आबांच्या हातच्या चहाची. आता 4 वाजता म्हणजे कधी वेळ मिळेल तसं इथं भुईंजमध्ये जनता हॉटेल म्हणून आहे, तर तिथं म्हणजे अर्जुन सांगाल तसं डबल चहा पावडर, डबल साखर असा एक मस्त चहा मिळतो. आणि खरं तर हा जो हुरडा आणलाय तो अप्पीनं माझ्यासाठी आणलाय, तिनं सांगावं डोळं दाखवून. नाही काय तुझं हे आबांचा चहा कुठून आला? म्हणजे हा सध्या व्हिडिओ बनवतो वेगवेगळ्या हॉटेल्सचे, तशी आणि जाहिरात केलेले एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर
त्या हॉटेलची तुला काय तिथं मिळते काय? मी तसं जवळजवळ सगळ्यांनाच म्हटलं कानामध्ये की हा हुरडा तुमच्यासाठी तुमच्यासाठी आणलाय, तुमच्यासाठी. आपण असं जवळजवळ सगळ्यांनाच सांगितलं की हुरडा तुमच्यासाठीच आणलाय कारण special. खांबे सरांकडे गेले तेव्हा पण म्हटलं होतं सर तुमच्यासाठी. सो दीपक असं नाहीये बाळा. आणि हे खूप कमी वेळा आमच्या बरोबर असतात, ते म्हणजे आप्पीचे पिये गायतोंडे सर. Yes. येस येस, खवय्या माणूस आहे, एका कोपऱ्यात बसून लढतोय. तुम्हाला खरं सांगतो, मुंबईतल्या एक हॉटेलमध्ये जाऊन व्हेज नॉनव्हेज खाल्लेला हा माणूस आहे. तो आता तुम्हाला सांगेलच आपल्या इथल्या शाही हॉटेलची मजा किंवा आमच्या आसगावच्या मावशींच्या आजच्या जेवणाची मजा. या गायतोंडे साहेब घ्यावा एक घ्या. बोला बोला. बेखुदीने सुरू करू नका. एखादं मिळालं सुरुवातीला तर घ्या ते पण. चार ओळी आपल्या. आवडेल. गुलजार गायतोंडे. हे जेवण तर उत्तमच असतं, पण सगळ्यांसमोर सोबत बसून मला जेवायला खूप आनंद असतो. आणि ऑफकोर्स आसगावचं जेवण होतं ते तर मी खूप मिस करतो. तिकडे तर म्हणजे खूपच खूप आनंद होता त्या जेवणात. याही जेवणात आहे, इथे बसून एकत्र बसून जेवणाचा खूप आनंद असतो. सो आणि मला तर विशेष असतं कारण मी कधीतरी येतो, पण वेगळं काहीतरी खायला मला मिळतं. सो थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू व्हेरी मच. येस. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, आता सेटवरचं जेवण हा एक चर्चेचा विषय आहे. तुम्हाला खरं सांगतो, आमच्या सेटवर एकदा जेवायला याच. इथली डाळ खा, इथली आज आली आलू पालकची भाजी खा, कधी कधी क्रिस्पी भेंडी असते ती खा. हा भेंडी. रोजचं रोज जेवण. इथलं पिठलं भाकरी खा, मसाले भात असतो तो का, कुठलंही जेवण घ्या, अल्टिमेट जेवण मिळतं. त्यामुळे ना तुम्ही अगदी डबे घरून नाही आणले तरी चालेल, आमच्या सेटवरचं जेवायला एकदा याच. तुम्हाला कळेल बॉडीचं रहस्य काय. येस. मोना राहिली. येस येस येस. दीपक, मोनाकडे माईक पास कर. तू दे बाबा. धर. हा धर. हॅलो, मी तर कधी 2 वाजता त्याची वाट बघत असते, कारण आम्हाला तेव्हाच टाइम भेटतो सगळेजण गप्पा मारायला. आणि आता सुट्टी होती सगळ्यांना, तर मी पण घरी गेले होते. पण 2 वाजल्याच्या नंतर मी खरंच खूप मिस करत होते सगळ्यांना, कारण आणि घरी जेवण कमी जायचं मला, आणि ते सगळे एकत्र बसल्याच्या नंतर जेवण एक्स्ट्रा जातं. मला वाटतं आज हे तुम्ही सगळं शूट करताय म्हणून मोना जास्त वेळ टेबलवर आहे. अदरवाईज ती 5 मिनिटात जेवून 7व्या मिनिटाला ती वर कोपऱ्यात मी खूप फास्ट जेवण करते. आणि नाही खूप फास्ट करते पण खूप कमी करते. आणि पण आम्ही मी आता- सगळे आणि बाकी आम्ही सगळे असतो जे ब्रेक ओव्हर म्हणेपर्यंत आम्ही इथे ते झाडावरच असतात. पण माझं खूप लवकर जेवण फार लवकर म्हणतो तो ब्रेक ओव्हर. होतं. आज नाही म्हणणार ते ब्रेक ओव्हर लवकर. आता कॉम्प्लिमेंट की काय मला कळत नाही. सर तुम्ही छान एंड करता, मला कळलं नाही. म्हणजे बिगिनिंग पण तुम्ही करताना पण खरंच सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आमंत्रण देतो. तुम्ही नक्की आमच्यासोबत जेवायला या, तुम्हाला खूप मजा वाटेल. आणि हसत खेळत गप्पा, तरी आता जोक्स वगैरे कमी केले आज तुम्ही शूट करताय ना, पहिल्या भेटीत बरं नाही वाटत ते. तर तुम्ही या, आम्ही तुमची वाट बघतोय. आणि तुम्ही शूट केलं शेवट होईल कारण जेवण झाल्यानंतर हां, ताकद पितात ते शेवटी. हां, कदमांच्या ताकावर तुम्ही पॅन हां. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू सो मच. आता लग्नाचे एपिसोड्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. लग्नाच्या एपिसोडची सुरुवातही झाली आहे. सो लग्नाचे सगळे एपिसोड एन्जॉय करा आणि असंच पंचपक्वान्नाचं ताट घेऊन टी व्ही समोर बसा आणि एन्जॉय करा सगळे अप्पी आमचे कलेक्टरचे एपिसोड्स. आणि बघत राहा अप्पी आमचे कलेक्टर रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त आपल्या कुठे का काय काय दे, मी फोडून देते, फक्त अर्धी लस्सी मला द्यायची. ही पूर्णता ही जेवणाची. अन्नदाता सुखी भव. आजच्या सारखंच उद्यात मिळू देत. उद्या मिळू दे. रोज ताटभर अन्न मिळू देत. येस, सगळ्यांना पोटभर खायला मिळू देत आणि सगळ्यांचे मन तृप्त होऊ देत. असंच आनंदी, समाधानी, खुश राहा आणि खात राहा. खाण्यासाठी जगा, जगण्यासाठी खाऊ नका. आणि लस्सी पित राहा. अरे हे बघ ना, ही तुझी आहे आर्या, ही तुझी आहे. घेते ना तू, घे. नाही मग तू घेतच. खूप ही तुझी ती माझी, त्यांना कळत नाही कोणाची. मी माझी घेऊन बाजूला आपली पिते. आहे ते तर ती आधी एक गोट पिते आणि मग देते. एवढं प्रेम जेवणार. बापू 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 आता आर्या माझं तुझ्यावर बापू बापू गायतोंडे बापू स्वप्नील सर. छान आहे.
या प्यायला. ही लस्सी पॅकेटमध्ये जरी असली ती मी बनवतो रोज सकाळी आबाची. सिरियसली माझ्या हाताला चव आहे. हे माहिती नाही त्याच्याकडे. तुम्हाला सांगतो लस्सी बनवण्याची पद्धत. मी कोल्हापूरला होतो. हे बघा, हे सगळी लस्सी मी बनवलेली. कशी? आबा दही लावतात रात्री, सकाळी घट्ट दही होतं. माझ्याकडे रवी आहे मोठी, रवी लाकडी रवी मोठी. तर काय करायचं असतं, 2 पायामध्ये हंडा पकडायचा आणि एक मिनिट, मी हंडा पकडू का? माईक पकडू का? जिपेची रवी आहे का तुझ्याकडे? थांबा, हे नाही, हे चुकीचं झालं. 2 पायामध्ये हंडा पकडायचा आणि घुसळायची, आणि घुसळल्यानंतर वरचे फुगे येतात ना, ते बॉल ते काढले ना की ही लस्सी तयार होते.